श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामींचे 40 असे प्रभावी घरगुती उपाय जे केल्याने तुमच्या जीवनातील संकट तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. चला तर मग पाहूया कोणते आहेत ते उपाय. उपाय पहिला. सकाळी उठल्यावर जमिनीला पाय लावण्याआधी मनात एक वेळ म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुझ्या हवाली. दिवसभर अडचणी कमी होतील. उपाय दुसरा. संध्याकाळी दिवा लावताना एक लवंग दिव्याजवळ ठेवा. घरातील तणाव आणि चिडचिड कमी होते. उपाय तिसरा. गुरुवार हा बृहस्पतींचा म्हणजेच गुरूंचा वार आहे. स्वामींना पिवळी फुलं, पिवळे फळ किंवा पिवळा भात नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने गुरुग्रह बलवान होतो आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. उपाय चौथा. मंगळवारी स्वामींना गुलाब अर्पण करा आणि म्हणा, स्वामी, माझं बोलणं ऐकून घेत जा. यामुळे घरात संवाद वाढतो. उपाय पाचवा. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा ऊर्जा आणि साहसाचा कारक मानला जातो. स्वामींची मंगळवारी उपासना केल्याने मनातील भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढतो. उपाय सहावा. जेवण करताना पहिला घास घेण्याआधी मनात स्वामींचं नाव घ्या. यामुळे अन्नदोष, चिडचिड, आजार कमी होतात. उपाय सातवा. गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर 3 तांदूळ ठेवा. हे 3 तांदूळ दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवल्याने बरकत राहते आणि पैशांची चणचण हळूहळू कमी होते. उपाय आठवा. गुरुवारी गरजू व्यक्तीला चणा डाळ, गूळ किंवा पिवळे वस्त्र दान केल्याने अडकलेली कामे मार्गी लागतात. उपाय नववा. रात्री झोपण्याआधी 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. झोप शांत लागते आणि चिंता कमी होते. उपाय 10वा. शनिवारच्या दिवशी घरात कापूर पेटवा. यामुळे घरातील नकारात्मक विचार नाहीसे होतात. उपाय 11वा. जर तुम्हाला सतत कसली तरी भीती वाटत असेल किंवा शत्रूंचा त्रास जाणवत असेल तर गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे वाचन करावे. उपाय 12वा. घरात अशा ठिकाणी स्वामींचे हसरे चित्र लावावे जिथे तुमची नजर वारंवार पडेल. स्वामींच्या नजरेतील कारुण्य मनातील अस्वस्थता कमी करते. उपाय 13वा. अभ्यास किंवा काम सुरू करण्याआधी डोक्यावरून हात फिरवून म्हणा, स्वामी, माझ्या बुद्धीला दिशा दे. यामुळे चुका कमी होतात. उपाय 14वा. घरातील महिलांनी स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला कुंकुमार्चन करावे. यामुळे घरातील शक्ती प्रसन्न राहते आणि कलह कमी होतो. उपाय 15वा. गुरुवारी स्वामींना पिवळ्या रंगाचा गोड पदार्थ म्हणजेच शिरा किंवा पेढे अर्पण करावा आणि तो घरातील सर्वांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करावा. यामुळे नात्यांमध्ये गोडवा कायम राहतो. उपाय 16वा. घरात भांडण वाढत असेल तर पाण्यात थोडी साखर टाकून स्वामींना दाखवा. स्वामींसमोर बसून आमच्या घरातील सर्वांचे विचार एक होऊ दे अशी प्रार्थना करावी. उपाय 17वा. तुमच्यावर कर्ज असेल किंवा पैसा हातात टिकत नसेल तर दर गुरुवारी श्री गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचे वाचन करावे. या अध्यायाला दारिद्र्य दहन अध्याय असेही म्हणतात. उपाय 18वा. मन खूप जड वाटतं तर स्वामींच्या फोटोसमोर 2 मिनिटं शांत उभं राहा. यामुळे मन हलकं होतं. उपाय 19वा. घरात येताना रिकाम्या हाताने येऊ नये. फळं जरी आणली तरी चालेल. यामुळे
लक्ष्मीचा अपमान टळतो. उपाय 19वा. झोपताना उशीखाली हात ठेवून म्हणा, स्वामी, उद्याची चिंता तुझी, भीती ताण कमी होतो. स्वामी म्हणतात, भक्ती सोपी ठेवा, परिणाम माझ्यावर सोडा. उपाय 21वा. घराबाहेर जाताना उजव्या पायाने बाहेर पडताना स्वामींचं नाव घ्यावं. बाहेरची कामं यशस्वी होतात. उपाय 22वा. शुक्रवारी सकाळी तुळशीला पाणी घालून स्वामींना नमस्कार करा. यामुळे आर्थिक अडचणी कमी होतात. उपाय 23वा. मन खूप अस्वस्थ असेल तर स्वामींच्या फोटोसमोर 3 वेळा खोल श्वास घ्या. यामुळे चिंता शांत होते. 3 खोल श्वास घेताना, श्वास आत घेताना स्वामी आणि श्वास बाहेर सोडताना समर्थ असा विचार करावा. उपाय 24वा. खर्च हाताबाहेर जात असेल तर गुरुवारी स्वामींना गूळ अर्पण करा. यामुळे पैशांवर नियंत्रण येते. उपाय 25वा. अभ्यासात मन लागत नसेल तर पुस्तकावर हात ठेवून अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे म्हणून 3 वेळा स्वामी स्तवन म्हणावे. उपाय 26वा. अभ्यासाला बसताना मुलांसमोर एका तांब्याच्या पेल्यात पाणी ठेवावे. अभ्यास झाल्यावर ते पाणी प्यावे. यामुळे एकाग्रता टिकून राहते. उपाय 27वा. घराचे सर्व संकटांपासून रक्षण करण्यासाठी दररोज किंवा शनिवारी कालभैरव अष्टक याचे पठण करावे. उपाय 28वा. शक्य असल्यास महत्त्वाच्या कामाच्या दिवशी सकाळी स्वामींच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अभिषेक करावा आणि स्वामी, हे कार्य तुमच्या चरणी अर्पण आहे, तुम्हीच ते पूर्ण करून घ्या अशी प्रार्थना करावी. उपाय 29वा. घरातून बाहेर पडताना देवासमोर कापूर जाळून त्यात 2 लवंगा टाकाव्यात. यामुळे कामात येणारी नकारात्मकता नष्ट होते. उपाय 30वा. स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला रोज थोडे हिना किंवा वाळा यांसारखे नैसर्गिक अत्तर लावावे. सुगंधामुळे घरातील वातावरण सात्विक आणि प्रसन्न राहते. उपाय 31वा. घरातील गृहिणीने स्वयंपाक करताना किंवा घरातील कामे करताना मनात श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. याचा परिणाम अन्नावर आणि घरातील सदस्यांच्या मानसिकतेवर होतो. उपाय 32वा. गुरुवारी किंवा शुक्रवारी स्वामींच्या चरणांवर कुंकुमार्चन केल्याने रखडलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागतात. उपाय 33वा. काम सुरू करण्याआधी कपाळाला हात लावून श्री स्वामी समर्थ 5 वेळा म्हणा. यामुळे कामातल्या चुका कमी होतात. उपाय 34वा. घरात गैरसमज वाढले असतील तर शुक्रवारी स्वामींना साखर अर्पण करा. यामुळे नात्यात गोडवा येतो. उपाय 35वा. शनिवारी संध्याकाळी घरात कापूर पेटवा. यामुळे घरातली नकारात्मक विचार दूर जातात. उपाय 36वा. झोपण्याआधी 7 वेळा स्वामी माझ्यासोबत आहे असे म्हणा. यामुळे भीती आणि चिंता कमी होतात. उपाय 37वा. रात्री झोपण्यापूर्वी कपाळाला स्वामींची विभूती लावावी. यामुळे मनातील अस्वस्थता कमी होऊन शांत झोप लागते. उपाय 38वा. शक्य असल्यास आठवड्यातून एकदा तरी, विशेषतः गुरुवारी, संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून स्वामींची आरती करावी. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते. उपाय 39वा. खिशात लवंग ठेवल्याने ती नकारात्मक लहरी शोषून घेते. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना श्री स्वामी समर्थ म्हणत ही लवंग खिशात ठेवावी. उपाय 40वा. रात्री झोपताना स्वामी, उद्याची काळजी तुझी असे म्हणा. यामुळे मन शांत होऊन झोप लागते.
स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भक्ती साधी ठेवा, फल मी देईन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि श्री स्वामी समर्थ असे कमेंट करा.